तर याच मुद्द्यावर आणखीन एक महत्त्वाची बातमी ही समोर येते। अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरण आणि याकडे आता आरोपी अयानला लव गुरु टिप्स द्यायचा अशी माहिती मिळते। मुलींशी हाय हॅलो नको, थेट प्रश्न विचारा असं सांगितलं जायचं। आप वही होना जो वहां मिले थे असं बोलून जाळ्यात ओढायचं अशा टिप्स अयानला लव गुरु द्यायचा अशी अपडेट समोर येते। त्यामुळे हा लव गुरु कोण आहे, कुठे अयान आणि त्याची भेट झाली, किती जणींना अशा टिप्स या लागू पडल्या, कोण कोण जाळ्यात फसलं, किती चेहरे या निमित्तानं समोर येत आहेत, हा सगळा तपासाचा भाग आता समोर येताना पाहायला मिळतोय। अयानची कसून चौकशी ही केली जाते। ज्या फ्लॅटमध्ये हा सगळा प्रकार घडायचा तिथं देखील अयानला आणलेलं होतं। सीन रिक्रिएट करण्यात आला आणि हे सगळे प्रकार समोर आले। अधिक अपडेट घेतोय आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांच्याकडून। सूरज, हा लव गुरु कोण आहे, काय संकेत आहेत? नक्कीच जर पाहिलं तर पनसवाडा प्रकरणामधील आरोपी अयाज अहमद जो आहे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे आणि 21 तारखेपर्यंत त्याला पोलीस कोठडी दिलेली आहे। या पोलीस तपासादरम्यान जर पाहिलं तर अनेक धक्कादायक खुलासे आणि माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। तो त्याचा एक लवगुरू होता आणि त्याच्या लवगुरूच्या माध्यमातून जो आहे मुलींशी सातत्याने संपर्कात राहत होता। सोशल मीडियावरील जे काही प्लॅटफॉर्म असतील, व्हॉट्सअप असतील, फेसबुक असतील, इंस्टाग्राम असतील आणि स्नॅपचॅट असतील, या सर्व माध्यमातून तो मुलींसोबत संवाद साधायचा। मात्र संवाद साधण्याची त्याची जी पद्धत आहे जरा वेगळी होती। हाय हॅलो न करता तो थेट प्रश्न विचारत आप वही हो ना या जो वहां मिले थे, आप वहां जो वहां से जो जा रही थी, अशा प्रकारचे कोडवर तो वापरत होता आणि याच माध्यमातून तो मुलीला इम्प्रेस करत होता आणि अनेक मुलींसोबत तो चॅटिंग करत होता। आणि त्यानंतर जर पाहिलं तर त्याचं रूपांतर जे आहे प्रत्यक्षात भेटीमध्ये व्हायचा। तो एका कॅफेमध्ये घेऊन जायचा, तर कॅफेमध्ये गेल्यानंतर जर पाहिलं तर तो त्याच्या मित्राच्या कचरा स्थित फ्लॅट आहे त्या फ्लॅटवर जायचा अशी धक्कादायक माहिती या ठिकाणी आहे। साधारणतः जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यातील अमरावती शहर परिसरातील एक कॅफे आहे, अचलपूर येथील कॅफे आहे, परतवाडा येथील कॅफे आहे आणि एक वजर डॅम परिसरातील एक जे मैदान आहे त्या ठिकाणी तो मुलींना घेऊन जायचा अशी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। मात्र त्याचा जो संपूर्ण त्याला टिप्स देणारा लवगुरू कोण आहे याचा शोध जो आहे आता पोलीस घेत आहे। कारण का जो लवगुरू जो पोलिसांच्या ताब्यात जर आला तर अनेक धक्कादायक खुलासे आणि माहिती पोलीस तपासामध्ये उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अगदी अगदी सूरज, ज्या फ्लॅटवर आरोपी अयान तरुणींना घेऊन जायचा, लैंगिक शोषण करायचा, त्याच फ्लॅटवर अनेक कपल्स जायचे अशी माहिती आहे। पुढची या संदर्भात ब्रेकिंग आपण पाहतोय। सूरज, येते मी तुमच्याकडे। कठोरा नाका रोडवर त्या फ्लॅटवर आरोपी मानव सुगंध नावाच्या सोबत पियुष नावाचा तरुण राहायचा। तो देखील आपला रूम पार्टनर आहे। फ्लॅटमध्ये नसताना काही कपल्सना त्या ठिकाणी बोलवलं जायचं आणि तिथं मात्र तासाप्रमाणे पैसे आकारायचे। हा सगळा प्रकार अमरावतीत सुरू होता। सूरज, नक्कीच कचरा नाका रोडवरील त्या फ्लॅटवर जर पाहिलं तर आरोपी मानव सुगंध नावाचा जो व्यक्ती आहे त्याचा तो फ्लॅट होता। त्याच्याच रूमवर जर पाहिलं तर पियुष नावाचा सुगंध देखील एक राहायचा आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर तो तासाप्रमाणे या ठिकाणी पैसा करण्याचा साधारणतः एका तासाला 500 रुपये तो आकारायचा। आणि जर पाहिलं तर या ठिकाणी अनेक प्रेमी युगल असतील त्यांना तो संधी द्यायचा, तासाप्रमाणे पैसे दिले जायचे। एका तासाला 500 रुपये दिल्यानंतर दुसरी मुलगी याचे असे आळीपाळीने प्रत्येक जर पाहिलं तर असे अनेक त्या ठिकाणी जर पाहिलं तर अनेक प्रेमी युगलाचा अड्डा त्या ठिकाणी म्हणावं लागेल। कारण का सुरुवातपासूनच आपण 2 दिवसापूर्वी स्थानिक रहिवाशांशी जेव्हा संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितलं की 2 वर्षापासून हा सातत्याने प्रकार चालू होता। तो फ्लॅट वादग्रस्त होता। तशी तक्रार देखील रहिवाशांनी या ठिकाणी फ्लॅट मालकाला केली होती। मात्र तुम्हाला काय घेणं देणं आहे, माझा वैयक्तिक फ्लॅट आहे, माझ्या वैयक्तिक ठिकाणी मी काही पण करू शकतो असं थेट उत्तर द्या फ्लॅट मालकाने रहिवासींना दिलेलं होतं। त्यामुळं त्या ठिकाणी वेळी जर त्या ठिकाणी संपूर्ण आळा घातलेला असता तर अशा प्रकारे घटना समोर आली नसती अशीही माहिती या ठिकाणी स्थानिक रहिवासींनी दिलेली आहे। त्यामुळं जर पाहिलं तर या मुख्य आरोपी सोबतच जर पाहिलं अयान अहमद सोबतच फ्लॅट मालक मानव सुगंधे नावाचा व्यक्ती आहे, त्याच्यावर सुद्धा कठोरातली कठोर कारवाई व्हावी अशी देखील मागणी जी आहे समोर येत आहे। अगदी सूरज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।